UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त दिल्लीतील निवासस्थानी अजित पवारांची भेट। सुनेत्रा पवारांसह छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। निर्ढावलेले लोक चिखलफेकीनंतर शुभेच्छा द्यायला आले। पवारांच्या वाढदिवशी आलेल्या अजित पवार तटकरे भुजबळांवर संजय राऊतांचा निशाणा। अजित पवार शरद पवारांना भेटायला गेले, यामागे कारण असू शकतात। शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीनंतर संजय शिरसाट यांचं वक्तव्य। उद्योगपती गौतम अदानींनी शरद पवारांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली। वाढदिवसानिमित्त पवारांना शुभेच्छाही दिल्या। एक देश एक निवडणूक विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटमध्ये मंजुरी। पुढील आठवड्यामध्ये विधेयक सादर होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। अखेर महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला। 14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होणार, अजित पवार यांची माहिती। भाजपकडून कोण मंत्री होणार याची अद्यापही यादी फायनल नाही। फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतरही भाजप हायकमांड पुन्हा मंत्रिपदावर चर्चा करण्याची शक्यता। मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे आणि अजित पवारांना समसमान खाती मिळण्याची माहिती। भाजप 15 ते 16 आणि शिंदे दादांना प्रत्येकी 8 ते 9 खाती मिळण्याची शक्यता। गृह आणि अर्थ भाजपकडे राहणार असल्याची सूत्रांची माहिती। सार्वजनिक बांधकाम आणि महसूलवर अजित पवारांना झुकमा, तर नगरविकास खात्यासाठी शिंदेंसह दादा गटही आग्रही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट। महाराष्ट्राच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिल्याचं म्हणत फडणवीसांनी मानले आभार। ईव्हीएमबाबत महाविकास आघाडी सुप्रीम कोर्टात जाण्याआधी मुंबई हायकोर्टात जाणार। वकिलांकडून कायदेशीर सल्ला घेतला जाणार, सूत्रांची माहिती। ईव्हीएम असेपर्यंत मी निवडणुकीला उभा राहणार नाही। ईव्हीएमच्या माध्यमातून मी कधीही मतदान करणार नाही, शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांची घोषणा। परभणीमध्ये माथे फिरून केलेल्या घटनेचा निषेधच, मात्र आरोपीला अटक केल्यानंतर हिंसा होणं योग्य नाही। परभणीतील तोडफोडी प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। लातूरच्या बुधोडा गावातील 25 शेतकऱ्यांना वक्फ ट्रिब्युनल न्यायाधिकरणाकडून नोटीस। 150 एकर जागेवर दावा, तर शेतकरी वकिलांमार्फत नोटीसला उत्तर देणार। अमरावती, भिवंडी, छत्रपती संभाजीनगरमध्ये एनआयएची छापेमारी। पाकिस्तानमध्ये देशविरोधी संघटनांशी संपर्क असल्याचा संशय, 2 जण ताब्यात। बनावट औषध कंपनीच्या गोळ्या औषधांचा साठा पुण्यातल्या ससून रुग्णालयात देखील पोहोचला। खबरदारी म्हणून संबंधित गोळ्यांचं वाटप बंद। तपासणीसाठी औषध साठा अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे सुपूर्द। मराठवाड्यात नांदेड पाठोपाठ धाराशिव जिल्ह्यात देखील बोगस औषध साठा आढळला। नांदेडमध्ये 1,28,000 तर धाराशिवमध्ये 14,790 गोळ्या सील। दिल्लीत देखील महिलांसाठी सन्मान योजना, महिन्याला 1,000 रुपये मिळणार। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा। 4 आणि 5 जानेवारीला शरद पवार गटाची महत्वाची बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा होणार। गाव पातळीपासून राज्य पातळीपर्यंत सर्वच नेते सहभागी होणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात भाजपचं महाधिवेशन। मोदी आणि फडणवीसांच्या उपस्थितीत महाधिवेशन होणार। रत्नागिरीतल्या जयगडमधील जिंदाल कंपनीमध्ये टाक्यांचं काम सुरू असताना वायुगळती। 35 ते 40 विद्यार्थ्यांना श्वसन आणि उलट्यांचा त्रास। जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू। राज्यातील गुंतवणूक वाढवण्यासाठी सरकारचा नवा उपक्रम। गुंतवणूकदारांच्या मदतीसाठी कंट्री डेस्कची स्थापना। जागतिक प्रादेशिक ट्रेंडशी सुसंगत गुंतवणूक धोरण राबवणार। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।